आजपासून सलग 3 दिवस समुद्राला उधाण येणार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये इशारा दिलेला आहे। भरती दरम्यान समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि 6 डिसेंबर 2025 ला मध्यरात्री 12:39 5.03 एवढ्या उंचीच्या मीटरच्या या लाटा उसळणार आहेत। मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधी दरम्यान नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये। तसंच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येतात, त्याचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना केलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे येणाऱ्या अनुयायांनी देखील समुद्रकिनारी योग्य ती खबरदारी बाळगावी आणि समुद्र किनाऱ्यावर शक्यतो जाऊच नये अशा प्रकारचं हे आवाहन करण्यात आलेलं आहे। एकदा आपण ग्राफिक्सवर पाहूया। ते समुद्राला उधाण येणार आहे। 4 डिसेंबरला रात्री 11:52 4.96 मीटर अशी उंचीची लाट असणार आहे। मोठमोठ्या लाटा येतील। त्यानंतर 5 डिसेंबरला भरतीची वेळ आहे सकाळी 11:30 आणि यावेळी 4.14 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। समुद्राला उधाण कसं येणार आहे 4 ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण पाहतोय आणि 6 डिसेंबरला भरतीची वेळ आहे मध्यरात्री 12:39 आणि लाटांची उंची असेल साधारण 5 मीटरहूनही अधिक। 6 डिसेंबरला भरतीची वेळ दुपारी 12:20 असणार आहे। लाटांची उंची असेल 4.17 मीटर आणि त्यामुळे मुंबई महापालिकेनं प्रशासनानं आवाहन केले, नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये। 7 डिसेंबरला भरतीची वेळ असेल मध्यरात्री 1:27 आणि लाटांची उंची असेल 5 मीटरहून अधिक। तर 7 डिसेंबरला भरतीची वेळ दुपारी 1:10 असणार आहे आणि लाटांची उंची यावेळी असेल 4.15 मीटर। तर समुद्र उधाणलेला राहणार आहे। लाटांच्या उंच उंच लाटा यावेळी उसळणार आहेत आणि म्हणूनच हौसे गवसे जे मुंबईकर असतात आणि बाहेरून येणारे पर्यटक त्यांना समुद्रकिनारी जायला आवडतं, मात्र मुंबई प्रशासनानं आवाहन केलेले समुद्रकिनारी या कालावधीमध्ये जाऊ नये।